लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला म्हणजे मनसेला जय महाराष्ट्र केला। मनसेतून बाहेर पडल्यानंतर त्यांना काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून सुद्धा ऑफर आल्या, पण महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे आणि त्यामुळे वसंत मोरे कोणत्या पक्षाकडून लढणार असा प्रश्न चर्चेला जात होता। त्यात वसंत मोरेंनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आणि त्यामुळे वसंत मोरेंना वंचितची उमेदवारी मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। पाहूयात। पुणे लोकसभेच्या तिकिटापासून वंचित राहिलेल्या वसंत मोरे यांनी थेट प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली। पुणे लोकसभा निवडणूक एकतर्फी होऊ देणार नाही असं स्टेटस त्यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ठेवलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर वसंत मोरे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी मुंबईत पोहोचले। दोन्ही नेत्यांमध्ये एक तासभर चर्चा झाली। त्यामुळे मोरे यांना वंचित बहुजन आघाडी पुणे लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरवणार असे संकेत मिळत आहेत। वंचितचा पार्टी आता ते साहेब भविष्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय असेल तो साहेब घेतील आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये त्याच्यामध्ये भूमिका साहेब जाहीर। मी त्या बाबतीमध्ये आता मी फक्त पहिल्यांदा चर्चेला चालवली आहे। आजची चर्चा ही सकारात्मक झालेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये या बाबतीमध्ये निर्णय काही होईल। 2-4 दिवसामध्ये जे काही ग्रामीण शहरी पातळीवरती होत आहे त्याच्याबद्दल आज मी काही बोलणार नाही किंवा बोलू इच्छित नाही, परंतु एक 4-5 दिवसामध्ये निश्चितपणे आपल्यासमोर येईल एवढं मी आपल्याला सांगतो आणि ते आपल्या सगळ्यांचं असणारं उत्तर असतील असं मी त्या ठिकाणी मानतोय। मनसेला जय महाराष्ट्र केलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शड्डू ठोकलाय। त्यानंतर उमेदवारीसाठी वसंत मोरेंनी शरद पवार, संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या। मात्र महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे वसंत मोरेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचं ठरवलंय, पण आता ते वंचितकडून पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरू शकतात। त्यामुळे पुण्यात तिरंगी लढत होणार की काय अशी शक्यता निर्माण झाली, कारण पुण्यात भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाली तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर रिंगणात आहेत। अशात वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। हा ज्याचा त्याचा व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे। वसंत मोरेंनी कोणाची भेट घ्यावी, कोणाची भेट घेऊ नये हा वसंत मोरेंचा प्रश्न आहे। त्यांनी वंचितला पाठिंबा द्यायचा की कोणाला पाठिंबा द्यायचा हाही त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। त्यावर मला आनंद किंवा दुःख यापैकी कुठलीही भावना माझ्या मनात निर्माण होण्याचं काहीच कारण नाही। एकीकडे राज्यात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत धुसफूस सुरू असताना पुण्यातही त्याची प्रचिती यायला लागली। रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी काल काँग्रेस भवनमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली। या बैठकीला महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी कसबा विधानसभेची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला द्यावी अशी मागणी करण्यात आली। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेने घेतलेल्या या पवित्र्यामुळे काँग्रेसची अडचण झाली आहे। कसब्यातल्या आमच्या पदाधिकाऱ्यांना ही मांडलं या ठिकाणी मीटिंगमध्ये महाविकास आघाडीच्या कुठेही लपून छपून मांडलं नाही की आता रवींद्र धंगेकर जे आमदार आहेत ते खासदार होणारच आहेत। जी संघटनात्मक बांधणी आमची कसबा मतदारसंघात आहे त्यासाठी आम्हाला कसबा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा हे म्हणणं त्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मांडलं की धंगेकर हे खासदार होणारी काळ्या दागड्यावरची रेग म्हणून हा विधानसभा मतदारसंघ आता शिवसेनेला मिळावा। खरं तर काँग्रेसकडे आता दुसरा उमेदवार असा जिंकून येण्यासारखा नाहीये, म्हणून ही आमची संकल्पना आहे। पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस आणि भाजप अशा दोन विचारधारांमध्ये विभागलेला मतदारसंघ आहे। महाविकास आघाडी आणि महायुती अशी नवी समीकरणं उदयाला आल्याने त्याचा परिणाम शहराच्या राजकारणावर झालेला दिसतो। त्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे पुणे लोकसभेसाठी डाव टाकताना दिसतायत। वसंत मोरेंनी 2 दिवसांपूर्वी पुण्यातल्या मराठा समाजाच्या बैठकीलाही हजेरी लावलेली होती। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे हेच मराठा समाजाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार का याबाबतही चर्चा सुरू झालेली आहे। तसंच वसंत मोरे यांना जर वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली तर नेमका कुणाला फायदा किंवा तोटा होऊ शकतो हाही प्रश्न आहे। मुंबईहून रिद्देश हातीम आणि पुण्याहून तुषार झरेकरसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज।